शेतकरी आहे, त्याचबरोबर गाड्या खरेदी विक्रीचा मी व्यवसाय करतो. शर्यत क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं बऱ्यापैकी चांगलं नाव आहे. घरी शर्यतीची बैलं आहेत, घोडे सुद्धा आहेत. स्वतः मी दुग्ध व्यवसाय करतो, स्वतःची डेअरी आहे आणि गावातील मुलांसाठी एक शाळा देखील आम्ही चालवतो. मी स्वतः वारकरी आहे, माझी बायको वारकरी आहे, आम्ही मालकरी आहोत. माझी दोन्ही मुलं वारकरी आणि मालकरी आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. चौघंही मिळून एकत्रितपणे पंढरीची आषाढीची वारी करतो. असा मी पहिल्यांदा अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये बोलण्यासाठी आलोय. फक्त तो विषय काळजाला लागला. धन्यवाद सर. खरं तर अखंड जगाला संस्कारांचं, संस्कृतीचं आणि अध्यात्माचं पवित्र दान देणारा माझा महान भारत देश. आचार्य अत्रे खूप छान सांगून गेले, भारत भूमी ही साधू संतांची, देवदेवतांची जन्मभूमी आहे. ती कर्मठ लोकांची कर्मभूमी आहे, भजन आणि उक्तींची स्फूर्तीभूमी आहे आणि त्याग, बलिदान आणि समर्पणाची यज्ञभूमी आहे. आता तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या आपण गप्पा गोष्टी मारतो आहोत आणि त्या बळावरती औद्योगिक क्रांती करून भारत देश महासत्तेकडे जातोय, याचा मलाही सार्थ अभिमान आहे. पण जवळपास 61 वर्षापूर्वी 1965 मध्ये भारत देशामध्ये मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यातच नीच पाकिस्ताननं भारतावरती हल्ला केला होता. परिस्थिती अत्यंत आणीबाणीची होती आणि तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूरजी शास्त्री यांनी देशाला संबोधित करताना दिल्लीच्या रामलीला मैदानावरून एक सिंहगर्जना केली होती. अखंड देश पेटून उठला. सीमेवरती माझ्या जवानांनी देशाचं रक्षण केलं आणि जी भुकेची लढाई होती ती माझ्या शेतकरी राजानं जिंकली. ती सिंहगर्जना होती, जय जवान जय किसान. आणि मग आता 21व्या शतकामध्ये इतक्या पुढे गेल्यानंतर आता हा प्रश्न पडावा की शेती टिकणार आहे की नाही? निश्चितपणे टिकणार आहे. कारण आजपर्यंत माझ्या तरी कुठेही बघण्यामध्ये, वाचनामध्ये कुठेही अन्नधान्याचा निर्मिती करणारा कारखाना अस्तित्वात आहे याचं उदाहरण नाही. आणि म्हणून जोपर्यंत मानव जात आहे, जोपर्यंत आपल्याला भूक लागणार आहे, शेतीला आणि शेतकऱ्याला पर्याय नाही. पूर्वीचा एक काळ होता, गावात आपण सगळे एकत्र कुटुंबामध्ये राहायचो. आजोबा असतील, वडील असतील, काका असतील, भाऊ बहीण, आपण सगळे एकत्र राहायचो, सगळे मिळून शेती करायचो. अहो, घरात धान्याच्या राशी पडलेल्या असायच्या. गोठा आमच्या घराचा अविभाज्य भाग होता. तो फक्त गुराढोरांच्या निवाऱ्याचंच ते स्थान नव्हतं, तो आमच्या समृद्ध शेतीचा आधार होता. मिळणारं भरपूर शेणखत आम्ही शेतीमध्ये घालायचो, भरपूर अन्नधान्य पिकायचं. अहो, पिकायचं काय, उरायचं. घरात आलेल्या पाहुण्याला आजोबा सांगायचे, जेवल्याशिवाय जाऊ नका. काय झालं? विज्ञानानं प्रगती केली ना, ठीक आहे. शिक्षण, नोकरी, भौतिक गरजा यासाठी आम्ही गावं सोडली आणि आम्ही शहरांकडे निघू. आम्ही शहरांना जवळ केलं. झालं काय? घरातली कुटुंब विभक्त झाली, शेतीकडे पाठ फिरवली, शेतामध्ये काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथं आहे, आम्ही शेती करायला तयार नाही. कोणीतरी आता सांगून गेलं की कोण म्हणतो का शेतकऱ्याचा मुलगा मी शेतकरी आहे किंवा मी शेती करणार आहे? अहो हो, मी माझ्या बायोडेटात लिहिलं होतं, MBA होऊन सुद्धा मी शेतकरी आहे आणि मी शेवटपर्यंत शेती करणार. प्रश्न इथंच संपला नव्हता. मग उत्पन्नाच्या नादात आम्ही रासायनिक शेतीचा पर्याय निवडला, कारण गुरंढोरं आमच्या घरात राहिली नव्हती. उत्पन्न तर आम्हाला पाहिजे होतं आणि रासायनिक खतांचा अति वापर करून केलं काय आम्ही? पहिल्यांदा आम्हाला उत्पन्न मिळालं हो, पण नंतर आता बाकी बघा. कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, जमिनीचा पोत घसरलेला आहे, जमीन नापीक होते. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला विचारलं की म्हणतो तो, नाही हल्ली किती रेट वाढले सगळ्या खतांचे, मला शेती परवडत नाही. अरे मग सांगितलं कोणी? जर शेती टिकवायची असेल तर पुन्हा आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल. का वळावं लागेल? कारण त्या जमिनीचा घसरलेला पोत आपल्याला, त्या जमिनीचा घसरलेला कस आपल्याला सुधारावा लागेल. ही पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला ज्या पशुधनाकडे आपण आज पाठ फिरवलेले आहे, ते पशुधन आपल्या गोट्यात असणं. जर तुम्ही शेतकरी असाल तर हे मी सांगतोय, खऱ्या अर्थानं फक्त आपण पारंपरिक शेती म्हणून त्याला स्वीकारलं असेल तर सॉरी. इथून पुढं फक्त पावसावरती आधारित आपण यायचं आणि निसर्गाला दोष द्यायचा अजिबात नाही. जर तुम्हाला शेतकरी म्हणून व्यवसाय करायचा असेल तर तो दृष्टिकोन तुम्ही बदलणं अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या पिकावरती अवलंबून राहून, पावसावरती अवलंबून राहून तुम्ही कधीच शेतकरी सुखी होणार नाही. तुमच्याकडे कधीही ती आर्थिक सुबत्ता बघायला मिळणार नाही. मग करायचं काय?
मला सुद्धा स्मार्ट झालं पाहिजे, मी ॲग्री बिझनेसमॅन झालं पाहिजे, मला एआयच्या तंत्रज्ञानाच्या आधारे कळलं पाहिजे हवामानाचा अंदाज काय आहे, बाजारपेठामध्ये मी जर एखादं पीक केलं तर त्याला मागणी असेल की नाही, अरे ग्राहकांच्या गरजा काय त्या ओळखून मी पीक केलं पाहिजे, हवामानाचा अंदाज मला घर बसल्या मोबाईलवर मिळतोय त्याचा अभ्यास मी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला शेतकरी म्हणून पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. कारण व्यवसाय म्हटला, उद्योग म्हटला की सगळ्यात पहिल्यांदा येतं ते व्यवस्थापन आणि नियोजन. तुमचं नियोजन उत्तम असलं पाहिजे, तुमचं चोख व्यवस्थापन असलं पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, कुठल्याही शेतकऱ्याचा नाद करायची कोणामध्ये हिंमत नाही. शेतकरी म्हणून अभिमानानं आपण मिरवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला शेतकरी म्हणून जर आपल्याला मिरवायचं असेल तर त्याहून पुढे जाऊन मी सांगतो आपण ॲग्री बिझनेसमॅन व्हायचं आहे. शेतीला पूरक असणारे जोडधंदे आम्ही करायला पाहिजे. दुग्ध व्यवसाय असो, कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, वऱ्हाळ पालन असो, ते असे छोटे छोटे उद्योग आम्ही केले तर निश्चितपणानं थोडा का होईना आर्थिक हातभार आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग म्हणायचं नाही की मला शेती परवडत नाही. त्याहून